राम राम रई भाईच्या प्रेक्षकांना हेमंत देसाई, मी हेमंत देसाई, माझा राम राम. योगी भोगी आणि ढोंगी या विषयावरती आपल्याला बोलायचं आहे आज. राज ठाकरे यांच्या औरंगाबादच्या सभेला परवानगी मिळालेली आहे. परवानगी मिळेल का नाही असा सस्पेन्स निर्माण झाला होता किंवा निर्माण झाला आहे असं दाखवलं जात होतं. ही परवानगी मिळणार आहे हे उघड उघड दिसत होतं, पण बातम्या चालवल्या जात होत्या की परवानगी मिळण्याबाबत खूप साशंकता आहे. काल मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांची मुलाखत झाली एका चॅनेलवरती. ते सकाळी जॉगिंग करत होते आणि त्यावेळी त्यांना ही गुड न्यूज सांगण्यात आली. एका वार्ताहरानं सांगितलं की अशी अशी परवानगी मिळण्याची शक्यता आहे, पण ती अटी शर्तींसह परवानगी आहे. बाळा नांदगावकर म्हणाले की मला काही माहीत नाही, पण काल संध्याकाळपर्यंत चित्र स्पष्ट झालं आणि काही अटी शर्तींसह, म्हणजे 15,000च्या वरती गर्दी असू नये, वेगवेगळ्या प्रकारची काळजी घेतली जावी आणि कुठेही गोंधळ निर्माण होणार नाही, कुठेही प्रक्षोभक विधान होणार नाहीत याची काळजी घ्यावी असं सांगण्यात आलं. त्यावर मनसे नेते म्हणाले की राज ठाकरे हे कुठल्याही एका चौकटीत बद्ध होणारे नेते नाहीत. ते बोलतात आणि बोलतात त्यावेळी त्यांना कोणी रोखू शकत नाही असं बाळा नांदगावकर हे अन्य नेते म्हणाले. पण पोलिसांच्या अटी शर्तींचं त्यांना पालन करावं लागेल. पालन करू असंही एकीकडे सांगण्यात आलं, पण दुसरीकडे काही नेत्यांनी मात्र असं सांगितलं की राज ठाकरे यांना बोलण्याबाबत कुठल्याही प्रकारच्या मर्यादा कोणाला घालता येणार नाही. पण आपल्याला माहिती आहे की एकूणच अभिव्यक्ती स्वातंत्र्य असलं तरी त्यालाही काही मर्यादा असतात. वाटेल ते कोणाला काही बोलता येत नाही, ज्यामुळे जात आणि धर्म यांच्या प्रश्नावरून समाजामध्ये तणाव निर्माण होईल असं राज ठाकरेंना काय कोणालाही बोलता येत नाही आणि बोलू नये हा मुद्दा आहे. आता एक मला इथे या पार्श्वभूमीवरती एक गाणं आठवलं. का गाणं आठवलं? कारण मनसे आणि भारतीय जनता पक्षाचे नेते एका सुरात बोलायला लागलेले. अजूनही त्यांच्यामध्ये अधिकृतपणे काही युती आघाडी झालेली नाही. गेल्या वर्षापासून त्यांच्यामध्ये एक प्रकारचा सौहार्द निर्माण झाले. जी एक कटुता होती ती केव्हाच नष्ट झालेली आहे. आणि राज ठाकरे यांच्यावरती जी सरबत्ती चालली होती भाजप नेत्यांची की त्यांना कोण विचारत आहे, त्यांना काय महत्त्व आहे, त्यांचे सगळे गुण दिसायला लागले भाजपच्या नेत्यांना. गिरीश महाजन असतील, प्रवीण दरेकर असतील, हे सगळे नेते, आशिष शेलार असतील, ते राज ठाकरे यांनी नमाजाचा भोंग्याचा प्रश्न उपस्थित केला तर योग्यच आहे, उपस्थित केलाच पाहिजे. राज ठाकरे यांना ज्यांच्या सभेला परवानगी दिलीच पाहिजे वगैरे 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 बोलणं सुरू झालं. भारतीय जनता पक्ष हा असा पक्ष आहे की ज्याला कोणाचा कसा वापर करायचा आणि उपयोग झाल्यावरती कोणाला कसं टाकून द्यायचं याचं तंत्र बरोबर अवगत आहे. पण राज ठाकरे हे अशा प्रकारचा आपला वापर करून देतील पक्षाचा असं मला वाटत नाही आणि त्याबाबत ते नक्कीच काळजी घेतील याचीही मी इथे खात्री व्यक्त करतो. पण ते गाणं मगाचं जे मी म्हटलं ते चित्रगुप्त यांनी संगीत दिलेलं एका सिनेमातलं गाणं होतं. दो दिल धड़क रहे हैं और आवाज़ एक है, नगमे जुदा जुदा है मगर साज एक है. इन्साफ नावाचा चित्रपट होता एक जुना, तलत आणि आशाचं अत्यंत सुंदर गाणं आहे. दोघंही एका सुरात गात आहेत बघा, भाजप आणि मनसे. बघा आता नवनीत राणांचं प्रकरण झालं. हे जे गुणवंत सदावर्ते त्यांना तुरुंगात टाकण्यात आलं. दोघंही भाजपची बी टीम ज्यांना म्हणता येईल अशा प्रकारची बी टीम. त्याच्याबद्दल मनसेने एक अक्षरही काढलं नाही. जे काही चाललं आहे, जो काही धिंगाणा चालू होता मुंबईत आणि महाराष्ट्रात, त्याबद्दल मनसेने राज ठाकरे यांनी एक शब्दही काढला नाही. तुमचं काय मत आहे त्याच्याबद्दल काहीही बोलले नाही. अनेक प्रश्न असेल, कोळसा असेल, वीज टंचाई असेल, पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ असेल, महागाई असेल, बेरोजगारी असेल, याच्याबद्दल मनसे आता बोलत नाही. मनसेच्या दृष्टीने सध्याचा महत्त्वाचा प्रश्न आहे की नमाज आणि भोंगे, म्हणजे विशेषतः मशिदीवरचे भोंगे ते काढून घ्या. 3 मेच्या आत ते काढून घ्या, नाही तर मग दुप्पट आवाजाची पातळी दुप्पट करून आम्ही हनुमान चालिसा पढू असं सांगण्यात आलं. राज ठाकरेंची भगवी शाल घेतलेले फोटो, बॅनर्स महाराष्ट्रात ठिकठिकाणी. आता सभा औरंगाबादमध्ये आहे,
पण महाराष्ट्रात ठिकठिकाणी अगदी पुण्यालाही लागलेले आहेत. लाखाच्या निमंत्रण पत्रिका, प्रचंड तयारी, प्रचंड खर्च. मनसेने औरंगाबादची सभा अत्यंत मनावर घेतलेली. ज्या पद्धतीने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी ठाणे आणि मुंबईनंतर पहिल्यांदा कुठे परिणाम दाखवला, कुठे प्रभाव दाखवला आपला, तो औरंगाबादमध्ये. म्हणजे शिवसेनेच्या दृष्टीने किंवा मनसेच्या दृष्टीने जे त्याला संभाजीनगर म्हणतात, त्या संभाजीनगरमध्ये बाळासाहेबांची प्रथम जंगी सभा झाली होती. त्याला 30 वर्ष होऊन गेली. जोरात सभा झाली होती. बाळासाहेबांनी त्यावेळी अनेक विषय उपस्थित केले होते. आणि याचप्रमाणे आता मनसे आणि राज ठाकरे त्यासंबंधी काय जे त्यांचे मुद्दे आहेत ते उपस्थित करणार. आता आशिष शेलार जरी म्हणाले असले की 2017 साली शिवसेना, राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पक्ष यांचं एक संयुक्त सरकार स्थापन करावं असा प्रस्ताव होता, पण तसं काही झालं नाही. त्याच्या अगोदर सुधीर भाऊ म्हणाले होते की राष्ट्रवादीशी आमचं काहीच भांडण नाही आहे. ज्या पक्षाला भ्रष्टवादी असं म्हणत होते अमित शहा असतील, मोदीजी असतील, भाजपचे अनेक नेते, केवळ आणि केवळ भ्रष्टाचार करणारा हा पक्ष आहे. त्या पक्षाबरोबर हे सरकार स्थापन करणार होतं. अजितदादांबरोबर तर 3-4 दिवसाचं सरकार स्थापन केलंच होतं. पण त्या भ्रष्टवादी पक्षाबरोबर हा नीतिमान भाजप, संस्कारी भाजप हा सरकार स्थापन करणार होता. परंतु राष्ट्रवादीने शिवसेनेबरोबर जायला तयारी दर्शवली नाही. शिवसेनेवर आम्ही जाणार नाही म्हणाले. आणि त्याच शिवसेनेबरोबर राष्ट्रवादीने 2019 साली त्यांच्याबरोबर सरकार स्थापन केले त्यांच्याबरोबर जाऊन. हे सगळं बघून राज ठाकरे हे खरोखरच गेल्या वर्षी म्हणाले होते ते कुठेतरी की महाराष्ट्रात कोण कोणाबरोबर जाईल याचं काही सांगता येत नाही. आणि तेच आता मनसेबाबत म्हणावं लागतं. मनसे कोणाबरोबर जाईल याचा आपण अंदाजच करू शकतो. अजूनही भाजपबरोबर अधिकृत आघाडी झाली नसली तरी दिशा काय ती स्पष्ट झालेली आहे, हे आपण इथे नमूद केलं पाहिजे. पण ज्या पद्धतीने आशिष शेलार काय म्हणाले होते की भाजप मनसेला पुढे करून आपला कार्यक्रम काही राबवत नाही आहे. ते असं म्हणाले की मनसेच्या सर्व सभांना परवानगी दिली जाते. बहुधा राष्ट्रवादीचेच नेतृत्व मनसेचा वापर करून घेत असावे. मनसेला पुढे करून राष्ट्रवादी शिवसेनेची अडचण करीत असण्याची शक्यता नाकारता येणार नाही. म्हणजे मनसेला राष्ट्रवादीचंच पाठबळ आहे असं आशिष शेलार म्हणतायत. जो राष्ट्रवादी पक्ष यांनी महाराष्ट्रात केवळ जातवाद म्हणजे कास्टिझम आणला असा स्पष्ट आरोप शरद पवारांवरती आणि राष्ट्रवादी काँग्रेसवरती राज ठाकरे यांनी केला. ज्यांची त्यांनी मुलाखत काही गेल्या 1-2 वर्षापूर्वी घेतली होती, 2 वर्षापूर्वी. ज्या शरद पवार म्हणजे 2019 आसपास घेतली होती मला वाटतं, त्याच शरद पवारांवरती आणि राष्ट्रवादीवरती मनसेने काय आरोप ठेवला होता, जातवादाचा. आणि त्यांच्याशीच मनसेचं संगनमत आहे असा आरोप शेलार यांनी केला, जे ज्येष्ठ नेते आहेत भाजपचे. राज ठाकरे यांनी याचाही विचार केला पाहिजे की भाजपचे नेते त्यांच्याबद्दल काय बोलत आहेत. मनसे असं कोणाबरोबर जाऊ शकेल, राज ठाकरे जाऊ शकतील असं त्यांच्याबद्दल म्हणता येईल. बघा आता मनसेनेच याचा विचार केला पाहिजे. आता दुसरी गोष्ट आहे की ज्याबद्दल चर्चा अधिक करायची ते असे की राज ठाकरे काय म्हणाले. बघा, राज ठाकरे यांनी योगी आदित्यनाथ यांचं तोंड भरून कौतुक केले. कारण का की राज्यातले म्हणजे उत्तर प्रदेशमधले मशिदीवरील भोंगे जे आहेत ते त्यांनी जास्तीत जास्त उतरवलेले आहेत. बातमी प्रसिद्ध झालेली आहे. योगी आदित्यनाथ यांनी मशिदीवरील भोंगे उतरवले आहेत. पण मग राज ठाकरे काय म्हणतात की योगी सरकारच्या या योगी सरकारच्या या कामगिरीचे कौतुक करण्यासाठी राज ठाकरेंनी सोशल मीडियावरची जी पोस्ट आहे ती सांगतो ना. उत्तर प्रदेशातील धार्मिक स्थळांवरील विशेषतः मशिदींवरील भोंगे उतरवल्याबद्दल योगी सरकारचे मनपूर्वक अभिनंदन, आभार. महाराष्ट्रात योगी कोणीच नाहीत, आहेत ते फक्त सत्तेचे भोगी असं राज ठाकरे म्हणतात. म्हणजे त्यांनी योगींचं कौतुक काय केलं तर मशिदीवरचे भोंगे उतरवले. आता एक लक्षात घेतलं पाहिजे की निवडणुका पार पडलेल्या आहेत उत्तर प्रदेशमधल्या. निवडणुकांचं राजकारण संपलेलं आहे. आता त्याच्यानंतर समजा काही कटू निर्णय घेतला आहे
जे राज ठाकरे यांनी मागणी केल्यानंतरच ही सगळी चर्चा झाली. कटू निर्णय योगी आदित्यनाथ यांनी घेतला आहे, पण तो केवळ मशिदींबद्दल घेतला नाही. चांगली गोष्ट आहे की मंदिरं जी आहेत त्यांच्यावरचे सुद्धा भोंगे उतरवायला लागले आहेत. आता ती आकडेवारी जी आहे, आता उत्तर प्रदेशात मशिदी किती, मंदिरं किती, आता ही आकडेवारी जशी मशिदींबाबत प्रसिद्ध झाली तशी किती मंदिरांवरील भोंगे उतरवले आहेत. आणि त्याचंही हिंदुत्ववादी जे काही नेते आहेत, वेगवेगळ्या संघटनांचे नेते, त्यांनी त्याचंही कौतुक केलेलं आहे. किंवा योगीजींचा असा दबदबाच आहे, असं वर्चस्व आहे की त्यांच्या विरुद्ध बोलण्याची कोणाची टाप नसेल. पण चांगली गोष्ट आहे. पण राज ठाकरे यांनी कौतुक करताना काय म्हटले, विशेषत्वाने मशिदीवरील भोंगे उतरवल्याबद्दल कौतुक केलेलं आहे. आता असा भेदाभेद करण्याचं कारण काय? भेदाभेद तर केलेलाच आहे राज ठाकरे आणि मनसेने, आणि तोच आक्षेपाचा मुद्दा आहे. मी काय म्हटलं होतं की रस्त्यावर जो नमाज पडला जातो ती गोष्ट चुकीची आहे, त्यातून मार्ग काढला पाहिजे. अगदी जागाच नसेल मशिदीत आणि कुठे फार रहदारीचा रस्ता नसेल तर एक वेळ समजू शकतो. पण मुंबईमध्ये सुद्धा हमरस्त्यावरती जेव्हा मशिदीसाठी रस्ते बंद केले जातात ते आक्षेपाची गोष्ट आहे. त्याचप्रमाणे सार्वजनिक गणेशोत्सव असेल किंवा अन्य उत्सवाच्या वेळी किंवा एखाद्या राजकीय नेत्याच्या कार्यक्रमाच्या वेळीसुद्धा रस्त्यामध्ये भर रस्त्यात मोठा पेंडॉल टाकला जातो. आणि कुठलंही हे असेल, अगदी मी म्हणतो की गोविंद असेल, शिवजयंती असेल, आंबेडकर जयंती असेल, रामनवमी असेल, हनुमान जयंती असेल, कुठल्याही वेळी रस्त्यामध्ये पेंडॉल टाकणं, रस्ते अडवणं, मुख्य रस्ते विशेषतः, ही चुकीची गोष्ट आहे. त्याच्याबद्दल सुद्धा राज ठाकरे आणि मनसेने भूमिका घेतली पाहिजे. पण त्यांचं म्हणणं काय की हे कमी दिवस असतं आणि नमाज आणि नमाज रोज पडला जातो किंवा अजान रोज दिली जाते आणि लाऊडस्पीकरवरनं लोकांचे कान हे होतात. पण याच्याबद्दलचं जजमेंट राज ठाकरे किंवा मनसे देऊ शकत नाही, कारण सर्वोच्च न्यायालयाचा काय निर्णय आहे हा आवाजाच्या प्रदूषणाचा विषय आहे. मी या अगोदर सांगितलं होतं, हा सामाजिक विषय आहे. त्याचा धार्मिक त्याला वळण देण्याचं कारण नाही. धार्मिक वळण आम्ही देत नाही, आम्ही सामाजिकरित्याच हा प्रश्न हाताळतो आहे असा दावा करणारा मनसे याला धार्मिक वळण पद्धतशीरपणे देतो आहे, आणि तीच आक्षेपाची गोष्ट आहे. मनसेने मी तुम्हाला सांगितलं की मनसे अनेक विधायक आणि चांगली कामं केली आहेत, पण वातावरण बिघडवण्याचं कामसुद्धा या गोष्टींमुळे झालेलं आहे. हिंदू असतील, ख्रिश्चन असतील, शीख बांधव कोणाचेही असतील, ज्याच्यामुळे सार्वजनिक वाहतुकीला अडथळा येता कामा नये, त्यांच्या सण समारंभामुळे कुठलाही काही असो. आणि त्याचप्रमाणे आवाजाचं प्रदूषण होता कामा नये, सगळ्यांना समान न्याय असला पाहिजे. आणि सर्वोच्च न्यायालयाने जो काही निर्णय दिलेला आहे त्याला अनुसरून आम्ही वागणार आहोत, असं दिलीप वळसे पाटील जे गृहमंत्री त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. पण मी असं म्हणेन की हा जो मुद्दा भोंग्यांचा प्रश्न उपस्थित केला आहे तो देवेंद्र फडणवीस सरकार असताना राज ठाकरे यांनी का उपस्थित केला नाही, का नव्हता उपस्थित केला? उलट त्यांचा व्हिडिओ उपलब्ध आहे की कुठले विषय भाजप उपस्थित करते, धार्मिक विषय, त्याचा संबंध काय, असं राज ठाकरेंचा व्हिडिओ उपलब्ध आहे. पण आता त्यांनी ट्यून बदललेली आहे. त्यांनी उलट भोंगा हाच विषय अगदी अग्रक्रमाचा आहे, तो हाताळल्याशिवाय या देशाचं काही खरं नाही असं वातावरण निर्माण केलं जातं. पण ते चुकीचं आहे. आणि दिलीप वळसे पाटील यांच्या बैठकीला मनसेने आपले प्रतिनिधी पाठवले, पण स्वतः राज ठाकरे का नाही गेले? जर त्यांना हा विषय अत्यंत महत्त्वाचा वाटत होता तर त्यांनी तिथे जायला पाहिजे होतं, आपली भूमिका ठामपणे मांडायला होती, मग त्यांना त्याचं उत्तरही मिळालं असतं. तिथे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे सरकारला वागावं लागेल. आणि मी असं म्हणेन की फडणवीस सरकारने त्याची अंमलबजावणी केली नाही. त्याचप्रमाणे मी असं म्हणेन की हे सरकार येऊन 2.5 वर्ष झाले, मग त्याच्या अगोदर राज ठाकरे यांनी हा प्रश्न का नाही उपस्थित केला आणि महाविकास आघाडी सरकारला सुद्धा का नाही जाब विचारला? मी असं म्हणतो की वळसे पाटील असतील किंवा अगोदरचे अनिल देशमुख असतील गृहमंत्री, त्यांनी या भोंग्यांचा विषय असेल, भोंग्यांचा विषय म्हणजे मशिदींवरच्या, मंदिरांवरच्या, त्याला तो विषय सर्वोच्च न्यायालयाचा निकालाचा जो काही आदेश होता त्याची अंमलबजावणी का केली नाही? अनेक निर्णय न्यायालयाचे चांगले असतात, त्याची अंमलबजावणीच होत नाही, हा प्रश्न आहे. आता इथे सगळ्यात महत्त्वाचा विषय जो मला घ्यायचा आहे,
ज्याच्याबद्दल मला सांगायलाच पाहिजे ते म्हणजे काय, राज ठाकरे काय म्हणाले की उत्तर प्रदेशचा विकास व्हायचा असेल, गेल्या सभेत म्हणाले होते ते, झाला असेल तर चांगलीच गोष्ट आहे, मी हेच तर म्हणत होतो म्हणाले ते. या सगळ्या ज्या उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, झारखंड, बिहार या राज्यांचा विकास झाला तर गर्दी येणार नाहीत ना. आता राज ठाकरे हे म्हणतायत ना, हे मी तुम्हाला सांगतो लोक हो, मी 30 वर्षापासून अनेक अग्रलेखांमधनं आणि लेखांमधनं मी भूमिका मांडलेली आहे. ही कोणी अगदी प्रमुख दैनिकाच्या अग्रलेखांमधनं, माझ्या लेखांमधनं मी मांडलेली आहे. आणि माझ्या या भूमिकेच्याबद्दल अनेक अर्थतज्ञांनीसुद्धा मी माझं अभिनंदन केलं होतं. मी आता स्वतःचीच पाठ थोपटून घेत नाही, पण सांगतो आहे मुद्दाम की हे काही मनसेने पहिल्यांदा किंवा राज ठाकरेंनी मांडलेली, मी मांडलेली भूमिका आहे. केव्हा मांडली की जेव्हा जो आपला वित्त आयोग असतो, जो साधन संपत्तीचं वाटप करतो, त्या वित्त आयोगाने आणि नंतर नीती आयोगाने असं ठरवलं की देशामध्ये जे मागास राज्य आहेत त्या मागास राज्यांना थोडंसं झुकतं माप द्यायचं. जसं आपण वंचित घटकांना देतो झुकतं माप की ते वर येण्यासाठी, प्रवाहामध्ये येण्यासाठी, त्याप्रमाणे बिमारू राज्य म्हणजे उत्तर प्रदेश, राजस्थान ही मध्य प्रदेशावर सगळी बिमारू राज्य म्हटली जातं, छत्तीसगड. तेव्हा सगळे लोक म्हणत होते महाराष्ट्रात हा महाराष्ट्रावरती अन्याय, महाराष्ट्रावरती अन्याय. मी असं म्हणत होतो की हा महाराष्ट्रावरती न्याय आहे. उलट याचं कारण तिथे जर जास्त इन्व्हेस्टमेंट झाली, तिथे जे जास्त केंद्र सरकारची गुंतवणूक झाली, अनेक प्रकल्प आले, तर तिथून महाराष्ट्रात रोजीरोटीसाठी लोक येणार नाहीत. हे मी प्रथम सांगितले, हे आत्ता मुद्दा म्हणून सांगतो मी तुम्हाला. हा आवाज मी प्रथम उठवला होता. तो लोक काय म्हणाले की तुम्ही महाराष्ट्राच्या विरुद्ध का बोलताय. महाराष्ट्राच्या विरुद्ध मी देशाच्या बाजूने बोलतो आहे. आणि देशाचा विचार करता सगळ्या राज्यांचा विचार केला पाहिजे, महाराष्ट्राने सुद्धा अन्य राज्यांचा विचार केला पाहिजे. पण राज ठाकरे म्हणाले ठीक आहे की उत्तर प्रदेशातनं गर्दी कमी होईल, विकास झाला की, आणि विकास होत आहे असं ते म्हणाले. आता राज ठाकरेंचा ना मी आकडेवारी सांगतो की त्यांना जे माहिती मिळाली आहे ती पूर्णतः चुकीची आहे. आणि योगी सरकारांचं ढोल पिटून जे कौतुक चाललं आहे ना, भोंगे हा विषय समाजाचा एक समाजातला एक छोटासा विषय आहे. तो काही महत्त्वाचा, सगळ्यात महत्त्वाचा विषय नाही. विकास हा महत्त्वाचा विषय आणि विशेषतः वंचित घटकांचा विकास. आता विकासामध्ये बघा, उत्तर प्रदेशची लोकसंख्या किती आहे, लोकसंख्या भारताच्या प्रमाणात किती आहे. उत्तर प्रदेशची 19 कोटी लोकसंख्या आहे. भारताची लोकसंख्या बघा 135 कोटी जर धरली तर 19 कोटी उत्तर प्रदेशमध्ये. आता त्यापैकी 25% लोक स्थलांतर करत होते आणि स्थलांतर करत आहेत अजूनही. योगी सरकार आल्यानंतर स्थलांतर सगळं थांबलं आणि उत्तर प्रदेशची भरभराट झाली, सोन्याचा धूर निघायला लागला. असं जरी मनसेला वाटत असलं तरी ते नाही आहे तसं. बघा आता बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशचे मिळून 70 लाख लोक हे महाराष्ट्रात आहेत. त्यापैकी सिंहाचा वाटा उत्तर प्रदेशचा आहे. उत्तर प्रदेशचं ओझं महाराष्ट्र वाहतो आहे अजूनही. बघा, आणि उत्तर प्रदेशामध्ये जे आहेत काम करणारे लोक, जे उत्तर प्रदेशमधले आहेत ना, त्या काम करणाऱ्या लोकांपैकी 25% स्थलांतर करतात आणि त्यापैकी सगळ्यात जास्त स्थलांतर करतात ते महाराष्ट्रात स्थलांतर करतात. हे एक लक्षात घेतलं. उत्तर प्रदेशमध्ये काय की साक्षरता कमी आणि जाती व्यवस्था खूप आहे. जाती व्यवस्था असल्यामुळे काय की या अमुक जातीच्या माणसाने हे काम करता कामा नये, हे अजून डोक्यात आहे. स्त्रियांना अर्थव्यवस्थेतला सहभाग कमी आहे. विकासाचा एक मापदंड मानला जातो की स्त्रियांचं अर्थव्यवस्थेमध्ये, म्हणजे स्त्रिया उंबरठ्याबाहेरून किती काम करत आहेत ते तिथे अजून उत्तर प्रदेशामध्ये हे प्रमाण कमी आहे. म्हणून प्रियांका गांधी यांनी तो प्रचार केला होता, जो प्रचार सूत्र होतं त्यांचं की महिलांच्या विकासाचं होतं. ते त्यांना अपयश आलं असेल पण मुद्दा योग्य होता ना तो. आता दुसरी गोष्ट आहे की उत्तर प्रदेशमधनं जे स्थलांतरित आहेत त्यापैकी सगळ्यात जास्त पुरुष आहेत, कारण पुरुषच स्थलांतर करतात ते आणि ते इथनं पैसे पाठवतात. स्त्रियांचं स्थलांतर कमी आहे, कारण स्त्रियांना घराबाहेरच उत्तर प्रदेशमध्ये पडू देण्याचं प्रमाण अजूनही कमी आहे. शिक्षण घेणाऱ्या स्त्रियांचं प्रमाण कमी आहे. आता 19-20ची आकडेवारी सांगतो मला. भारताचं सरासरी उत्पन्न किती होतं, 86,000 रुपये दरडोई उत्पन्न.
उत्तर प्रदेशचं किती? त्याच्या निम्म्यापेक्षा कमी 41,000 रुपये. राज ठाकरे यांना कुठला विकास दिसला माहीत नाही. हा विकास आहे. एकूण 36 राज्यांमध्ये दरडोई उत्पन्नामध्ये 36 राज्य, केंद्रशासित प्रदेश, राज्य मिळून 32वा नंबर उत्तर प्रदेशात. 36मध्ये तळाला होता, 32वा नंबर होता उत्तर प्रदेशात. एवढं मोठं राज्य ज्या देशाच्या ज्या राज्यांनी पंतप्रधान दिले त्याची बघा काय अवस्था आहे. याला केवळ आणि केवळ योगी जबाबदार नाही, अगोदरचे सुद्धा काँग्रेस सकट सगळे जबाबदार, पण योगीसुद्धा जबाबदार आहेत. आणि योगींनी नेत्रदीपक कामगिरी केली आहे असं राज ठाकरे यांचा दावा असेल तर ही आकडेवारी बघा. आता 4 वर्षामध्ये योगींनी दुप्पट विकास केला का असा दावा केला. खोटारडेपणा करण्यामध्ये भाजपचा नंबर पहिला आहे. आणि आकडेवारी बघा, ग्रॉस स्टेट डोमेस्टिक प्रॉडक्ट GSDP ज्याला म्हणतात, 2017 ते 21 किती उत्तर प्रदेशचा? 1.95%, जवळपास 2%. हां. आणि 2012 ते 17 या काळामध्ये कोणाचं सरकार होतं? सपाचं, अखिलेश यादव यांचं सरकार होतं. त्यावेळी काय विकास सुधार होता? 6.92%, म्हणजे जवळजवळ 7%. कोणाचा विकास अधिक होता? विकासाचा दर अखिलेशच्या काळामध्ये जास्त गतीने विकास झाला. आता योगींच्या काळातली 17 ते 21 आकडेवारी बघा. दरडोई उत्पन्न सरासरी किती वाढ होती? 0.43%. फक्त अर्धा टक्कासुद्धा नाही, जी देशाची कामगिरी जास्त होती. आता त्यामधलं मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर ज्याला उत्पादन क्षेत्र म्हणतो, उणे 3.34%. हा विकास त्यांचा योगीजींचा. हां. त्याआधीच्या सरकारमध्ये किती हे होती? हा विकास दर 15%नी या क्षेत्रांचा विकास झालेला होता. बेकारी योगीजींच्या काळामध्ये 2.5 पटीने वाढली. 2.5 पटीने. तरुणांची बेकारी म्हणजे कॉलेजमधनं शाळेमधनं बाहेर पडलेत लगेच, त्यांना रोजगार मिळाला का नाही? 5 वर्षामध्ये 5 पट त्यांची बेकारी वाढली. माध्यमिक शिक्षण घेऊन जे नोकरीच्या शोधात होते त्यांची बेकारी, त्यांना काम न मिळाल्यांची संख्या त्याची तिपटीने वाढली. उच्च माध्यमिक शिक्षण ज्यांनी घेतलं होतं आणि ज्यांना नोकरी मिळाली नाही अशा बेकार व्यक्तींच्या संख्येमध्ये 4पटीने वाढ झाली. पदवीधरांची जे नोकरी मिळण्याचं प्रमाण जे 51%, बेकारीचं प्रमाण त्यांच्यात 21% होतं, ते योगीजींच्या काळामध्ये 51%वरती गेलं. हां, हे लक्षात घ्या तुम्ही. आता नीती आयोगाची आकडेवारी बघा. करोनाच्या काळात आमची सर्वोत्तम कामगिरी झाली योगीजींच्या काळात असा जो दावा केला जात होता. आपण बघितलं प्रेतं कशी होती, गंगेच्या काठी प्रेतं जाळून कशी टाकली जात होती, करोनाच्या बळींची संख्या कमी कशी दाखवली जात होती, बोगस आकडेवारी कशी दिली जात होती, हे सगळं आपण बघितलं. जे भाजपचे इथले पोपट आहेत, जे उद्धव ठाकरे सरकारवर फक्त निशाणा साधतात, त्यांना योगीजींची बेकार कामगिरी दिसली नाही. डोळ्यावरती पट्टी घातली असेल ना त्यांनी, कातडं ओढून घेतलं असेल. बघा, नीती आयोगाची, भाजपनेच नेमलेल्या नीती आयोगाची आकडेवारी पण प्रत्यक्षात काय? करोनावरती मात करण्यासाठी सगळी आरोग्य व्यवस्था चांगली ज्यांची आहे अशी राज्य कोणती होती? आणि त्यांना गुण दिलेत. केरळला सगळ्यात चांगले गुण दिले होते 82%, महाराष्ट्राला 69% गुण दिले आणि उत्तर प्रदेशला 30%. सगळ्या राज्यांमध्ये 36 राज्यांमध्ये 19वा नंबर कोरोना हाताळणीबाबत उत्तर प्रदेशचा होता. हा यांचा विकास आहे. आता हे लक्षात घ्या, हा त्यांचा विकास आहे. दुसरी गोष्ट, मी मगाशी तुम्हाला जी आकडेवारी दिली की स्थलांतराची आकडेवारी दिली, गृहनिर्माण मंत्रालय केंद्र सरकारची आकडेवारी होती की सगळ्यात जास्त स्थलांतरण उत्तर प्रदेशमधून झालं आहे. राज ठाकरेंचं म्हणणं काय आहे की स्थलांतराचा विकास होतो आहे, स्थलांतर कमी झालं. स्थलांतर वाढलेलंच आहे, विकास निम्म्यापेक्षा कमी गतीने झालेला आहे. मग राज ठाकरेंना कुठला विकास दिसला उत्तर प्रदेशचा? या उलट मी तुम्हाला सांगतो, या उलट योगीजींनी ज्या काही गोष्टी केल्या, योगीजींनी जबरदस्त प्रचार केला आणि महाराष्ट्राच्या वर्तमानपत्रात असं दणादण जाहिराती दिल्या, प्रचंड लाखो रुपये खर्च केले. ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीसांनी ढोल पिटण्यासाठी जाहिरातीसाठी
कोणीही कधीही खर्च केला नव्हता एवढा देवेंद्र फडणवीसांनी उधळपट्टी जाहिरातीवरती केली. हे जाहिरात सोशल मीडिया याच्यामध्ये हे नंबर 1 आहेत. उलट महाराष्ट्रात काय घडलं? महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय सरासरीपेक्षा म्हणजे 7.9% GDPच्या विकासाचा दर असेल तो महाराष्ट्राचा 12.1% महाविकास आघाडी सरकारच्या काळात झाला. सगळ्यात जास्त स्टार्टअप्स महाराष्ट्रातनं झाले. सगळ्यात जास्त देशाची निर्यात महाराष्ट्रातून झाली. तरी महाराष्ट्राचा विकास झाला नाही. तरी हे सरकार भोगी सरकार आहे असं राज ठाकरेंचं मत आहे. हे पटण्यासारखं नाही. भोगी सरकार म्हणजे कुठल्या अर्थाने? महाविकास आघाडी सरकारने अनेक चुका केल्या. त्यांच्यावरती त्यांच्या अनेक मंत्र्यांवरती आरोप झाले. त्याचं अजिबात समर्थन करणार नाही. काही मंत्र्यांनी भानगडी केल्या. त्यांच्यावरती काही स्त्रियांनी आरोप केले. त्याचं बिलकुल समर्थन करणार नाही. ते लांछनास्पदच गोष्ट होती. मग आपले संजय राठोड असोत, धनंजय मुंडे असोत, त्याचं समर्थन करण्याचं कारण नाही. कोण समर्थन करणार त्यांचं? अजिबात नाही करणार. टीकाच करणार त्याच्यावरती. अनिल देशमुख असतील किंवा नवाब मलिक असतील, कोणी काही चुकीच्या गोष्टी केल्या असतील अजून सिद्ध व्हायचं बरं का, त्याचं बिलकुल समर्थन करणार नाही. भ्रष्टाचाराचं कोणीही समर्थन करता का म्हणजे कुठल्या का पक्षाचा असो, टीकाच करणार त्याच्यावर. पण त्याचवेळी महाविकास आघाडी सरकारची कामगिरी वाईट नाही आहे आणि योगीजींच्या तुलनेत तर खूपच चांगली कामगिरी आहे. ती अजूनही सुधारण्याची आवश्यकता आहे. पण तुम्हाला सांगतो की आपलं कौशल्य आणि विकास मंत्रालय जे त्याची ही कामगिरी जे खातं नवाब मलिकांकडे होतं त्याची कामगिरी चांगली होती. म्हणजे लोकांना अनेक कौशल्य द्यायची आणि त्याच्यामुळे त्यांना नोकऱ्या मिळतील अशी हे जी जबाबदारी कौशल्य मंत्रालयावरती होती आपल्या, त्याची कामगिरी चांगली आहे आपली. पण हे बारकाईने कोण बघतंय? ते मग भोंगे, हिजाब हे जास्त TRP मिळून देणारे विषय आहेत. मंदिरं केव्हा उघडत आहेत, आर्थिक प्रश्न, सामाजिक प्रश्न हे कोणी बघतच नाहीत ना याच्यामध्ये. ज्यावेळी हनुमान चालिसा म्हटल्यावरती राज्यातली संकट दूर होतील असं नवनीत राणा म्हणतात, तेव्हा अंधश्रद्धेचा प्रसार करत असतात. त्याच्यावरती घणाघात केला पाहिजे जो मी केला. पण हे कोणालाच नको. आता मी तुम्हाला सांगतो की राज ठाकरे, मी पूर्वीही सांगितलं होतं, आत्ताही सांगतो की राज ठाकरे यांनी नाशिकमध्ये त्यांच्या महानगरपालिका त्यांच्या हातात होती तेव्हा रस्ते असे केले होते की कोणाची काहीही तक्रारच नव्हती त्या रस्त्यांमध्ये. इतके चांगले रस्ते केले. बोटॅनिकल गार्डन केलं त्यांनी तिथे. शहराचं सुशोभीकरण केलं. अनेक गोष्टी केल्या त्यांनी चांगल्या. पण त्यांना रिझल्ट मिळाला नाही आणि तेव्हा ते निराशेने म्हणाले की हे असं असेल तर मी इतरांसारखंच करेन. आणि ते करून दाखवत आहेत. ते आता सांगणार नाहीत पण त्यांनी ते सांगितलं होतं की मला हेच करायला लागलं. कारण लोकंसुद्धा अशी आहेत की लोक चांगल्या कामाला जर पाठ थोपटत नसते. आणि मी असं सांगेन की राज ठाकरेंना असंही म्हणायचं असतं ना. मी तुम्हाला सांगतो, सगळी चांगली कामं त्यांच्या सगळ्या लोकांनी केली का? सगळ्या नगरसेवकांनी असतील, त्यांच्या नेत्यांनी सगळी कामं चांगली केली का? तसं नाही म्हणणार मी. आणि कामं चांगली केली नसती तर राज ठाकरेंनीच म्हटलं होतं की कुठल्याही पक्षाचा कुठल्याही नेत्याला चांगल्या कामाला शाबासकी द्या मतपेटीतनं. वाईट काम केलं असेल तर पराभव करा. आणि जर वाईट काम मनसेच्याही लोकांनी केलं असेल तर त्यांचाही पराभव करा असंही राज ठाकरेंना म्हणायचं असावं असं मी गृहीत धरतो. आणि ते असं मोकळेपणाने म्हणतील. आता मी तुम्हाला सांगतो की पिंपरी चिंचवडला अजितदादांनी अतिशय राष्ट्रवादी आणि खूप चांगली कामं विकासाची केली. पण त्यांची सत्ता गेली ना, भाजपाकडे गेले लोक. आणि इतका पवित्र भाजपसारखा पक्ष आहे जो लोकांनी तिथे पिंपरी चिंचवडमध्ये त्यांना सत्तेवर बसवलं. त्यांच्या स्टँडिंग कमिटीच्या माणसांनी भ्रष्टाचार केला, त्याला अटक झाली होती. पण त्याच्याबद्दल संस्कारी पक्षाचे लोक काहीच बोलायला तयार नाहीत. आणि मनसे ते कुठे बोलत आहेत त्याच्याबद्दल बोलले नाहीत ते. आणि तरी आम्ही राजकारण करत नाही असा जर दावा करायचा असेल तर तो तपासून घ्यावा लागेल. आता हा जो मुद्दा मी तुम्हाला जे सतत सांगतो आहे की मनसेची ही जी भूमिका बदललेली आहे. आता राज ठाकरे यांना नैराश्य येण्याचं ते कारणही असं होतं की त्यांनी ब्लूप्रिंट बनवण्याचं, विकासाचा आराखडा तयार करण्याचं जेव्हा सुरुवात केली आणि मी करणारी आणि सादर करणारी,
तेव्हा सारखे पत्रकार त्यांना विचारायचे की ब्लूप्रिंट झाला का, ब्लूप्रिंट झाला का, टिंगल करायचे, राजकीय नेते टिंगल करायचे त्यांची. पण ते असं म्हणाले की ब्लूप्रिंट जेव्हा तयार झाला आणि तो ज्या दिवशी सादर झाला 2014 साली, त्याच दिवशी भाजप आणि शिवसेनेची युती तुटल्यामुळे सगळ्या चॅनेलनी, सगळ्या वर्तमानपत्रांनी आपला मोर्चा तिकडे वळवला, त्या बातमीकडे, आणि ब्लूप्रिंटकडे कोणी लक्ष दिलं नाही. ते म्हणाले की तेव्हापासून आत्तापर्यंत तो ब्लूप्रिंट कोणीच वाचलेलं नाही म्हणाले, ते पत्रकारांनी सुद्धा वाचलेलं नाही म्हणाले. ते हे नैराश्य, ही निराशा आहे कोणाला येणं स्वाभाविक आहे की जी इतके संशोधन करून, इतकं काम करून जो आम्ही ब्लूप्रिंट बनवलं, तो कोणी त्याच्यात कोणाला रसच नसेल, तर मग आम्ही सुद्धा भावनात्मक विषय घेतो असं राज ठाकरेंना वाटलं असू शकते. आणि त्याच्याबद्दल मी फक्त राज ठाकरे यांनाच दोषी धरणार नाही. त्यांनी असं एकदा पूर्वी म्हटलं होतं की 1998ची जी निवडणूक झाली, राज ठाकरेंनी सांगितलं होतं की ती कांद्याच्या प्रश्नावर झाली. म्हणजे कोणती निवडणूक कोणत्या विषयावर जाईल, लोकसभेची निवडणूक कांद्याच्या प्रश्नावर झाली ना 1998ची, तो महत्त्वाचा विषय झाला. याचा अर्थ असा आहे की उद्या एखाद्या निवडणुकीमध्ये हिजाब, भोंगा हाही विषय महत्त्वाचा होऊ शकतो, हाही विषय महत्त्वाचा येऊ शकतो. आता दुसरी एक गोष्ट जी मला सांगावीशी वाटते की राज ठाकरेंनी पूर्वी हे असं सांगितलं होतं, मी आता जरी ते भाजपच्या जवळ मनसे जात असेल, स्पष्टपणे दिसतंय आता ते काही नाकारून चालणार नाही. कारण गेले वर्षभर नाही आमचं काहीच बोलणं नाही, आमचं काहीच बोलणं नाही असं चाललं होतं. पण चंद्रकांत दादा पाटील गेले, आशिष शेलार भेटून गेले, देवेंद्र फडणवीस जेवायला गेले होते, आणि हे सगळं आपल्या मीडियासमोर समजा दिसते. मीडियाला सांगून सवरून सगळ्या गोष्टी मागे चर्चा चालू असेल, कशा प्रकारे आपण निवडणुका लढवायच्या. ठीक आहे, त्यांना तो अधिकार आहे, भाजपशी आघाडी करण्याचा त्यांना अधिकार आहे, ते कोणाही बरोबर जाऊ शकतात, आपण काय असं म्हणू शकत नाही. पण जे राज ठाकरे आणि मनसेचे नेते म्हणत होते की महाराष्ट्राचं काय राजकारण कुठे गेले, कोणी कुणाबरोबर जाऊ शकतो, तसाच मनसे जर उद्या भाजपबरोबर गेला तर मनसेची लाईन बदलली आहे असं म्हणण्याचा अधिकार, टीका करण्याचा अधिकार लोकांना आहे. कारण राज ठाकरेंनी सुद्धा इतरांवरती टीका केली होती, ती त्यांच्यावर सुद्धा होणार आणि ती त्यांना सहन करावी लागणार, मान्य करावी लागणार की तुमची लाईन बदललेली आहे. लाईन बदलण्याचा तुम्हाला अधिकार आहे, धोरण बदलण्याचा अधिकार आहे, पण तुम्हीसुद्धा इतरांसारखेच आहेत, तुम्ही वेगळे नाहीत असंही लोक म्हणू शकतील. तर त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की तौक्ते वादळ जेव्हा आलं तेव्हा पंतप्रधान गुजरातला गेले आणि महाराष्ट्रात आले. हा मुद्दा राज ठाकरे यांनी सॉफ्टली पण उपस्थित केला होता, म्हणजे तेही त्यांनाही खटकलेलं होतं. पण बुलेट ट्रेनचा जो विषय होता उपस्थित केला होता, तिकडे काय म्हणतात ते फाफडा खायला किंवा ढोकळा खायला कोणाला जायचं आहे, मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन कशाला पाहिजे असं राज ठाकरेंनी अनेकदा म्हटलं होतं आणि शरद पवारांच्या देखत उपस्थित म्हटलं होतं. आता बुलेट ट्रेनचा प्रश्न ते उपस्थित करत नाहीत का, बुलेट ट्रेन थांबले, काम थांबले का त्याचं, तो प्रश्न का नाही उपस्थित करत, हाही प्रश्न विचारला जाईल. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की पुण्यामध्ये एक मीटिंग झाली आणि त्यामध्ये मुस्लिम समाजाने अतिशय समंजस भूमिका घेतली की आता हे अबू आझमी असतील किंवा कुठला रझा हकामीचा कुठला नेता, ते जे प्रक्षोभक विधानं करतात त्याचं मी कधीच समर्थन कारण टीकाच करणार त्याच्यावरती. पण मुस्लिम समाजाने पुण्यात अन्यथा समंजस भूमिका घेतलेली आहे की आम्हीसुद्धा आवाजाची पातळी कमी ठेवू. आणि असं आहे की भोंगे लावण्याची परवानगी घेतली असेल तर ते भोंगे काढायची गरज नसते. ज्यांनी परवानगी घेतली नाही आहे त्यांना भोंगे लावता येणार नाहीत. आवाजाची पातळी सांभाळावी लागेल. मुस्लिम समुदायाने महाराष्ट्रातल्या खूप चांगली समंजस भूमिका घेतलेली आहे. मी असं सांगतो की राज ठाकरे यांनी परप्रांतीयांच्या विरोधात भूमिका घेतली होती. आता मी एक शेवटचा मुद्दा सांगतो की ज्या उत्तर प्रदेशच्या त्यांच्या शब्दामध्ये भैया हे इथे येतात आणि आम्हाला आमच्या उरावर बसतात, झोपडपट्ट्या वाढवतात वगैरे वगैरे ते म्हणाले होते. आता त्या झोपडपट्ट्या वाढल्या, त्यासुद्धा मोफत झोपड्या मिळतील या बाळासाहेबांच्या धोरणामुळे वाढल्या. हे अप्रत्यक्षरित्या राज ठाकरे यांनी अनेक वर्षांनी अलीकडे मान्य केलं होतं की आम्ही अनेक वर्ष म्हणत होतो की बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या त्या धोरणामुळे
लोक आले की इथे फुकटात घर मिळते, मग काय प्रश्नच नाही. पण आता हा फेरीवाल्यांचा प्रश्न, हा लोंढ्यांचा प्रश्न, रेल्वे भरतीचा प्रश्न सगळे सुटले का? मनसे त्याच्याबद्दल का नाही बोलत आता? हा प्रश्न लोक विचारतील ना, की या लोंढ्यांचा आता तुमची भूमिका काय याच्याबद्दल. एका बाबतीत राज ठाकरे असं म्हणाले होते की माझा परप्रांतीयांना विरोध नाही आहे, त्यांनी इथे सामावून इथे राहिलं पाहिजे. त्यांनी उदाहरण दिलं होतं की बाळासाहेबांच्याकडे एक सरदारजी मित्र होते, ते अतिशय उत्तम मराठी बोलायचे, म्हणजे महाराष्ट्रात सगळे पूर्ण अर्थाने सामील झाले होते. किंवा एक गुजराती त्या राज ठाकरेंचे मित्र आहेत की जे शिवाजी पार्कमध्ये काही अभंग किंवा काही स्तोत्र काहीतरी ऐकत, जे अगदी मराठी संस्कृतीचं प्रतीक असलेलं काहीतरी असं साहित्य किंवा ऐकत ते चालत असतात, जॉग करत असतात. पु ल देशपांडेंचे काय म्हणतात निबंध, त्यांचे काही कार्यक्रम हे ऐकत असतात. हे मराठीच आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. आणि व्याख्याच अशी आहे की 15 वर्ष जे इथे राहतात ते महाराष्ट्रीय आहेत असं आपण म्हणतो. ते मग 15 वर्षाच्या पलीकडचे लोक आहेत जे इथे राहत आहेत, त्यांचं स्वागतच करायला लागेल, कारण कोणालाही कुठूनही कुठेही जाण्याचा अधिकार आहे. पण 15 वर्षाच्या जे आत आहेत, कारण अनेक मराठी माणसंसुद्धा स्थलांतरित झालीत ना, मग त्यांना उद्या मारझोड केली तर ते नाही चालणार. मग राज ठाकरेंचा मुद्दा असा आहे की तुम्ही ज्या राज्यात मराठी माणसाशिवाय गेले होते त्या संस्कृतीमध्ये समरस तुम्ही व्हा. पण इथे जी छटपूजा होती त्याला त्यांचा विरोध होता मनसेचा, की इथे येऊन तुम्ही तुमचं सगळं, तुमची प्रतीकं, तुमची संस्कृती घेऊन म्हणजे ती तुमची जी संस्कृती इथे नाही, इथे मराठी संस्कृती चालेल असं त्यांचं म्हणणं होतं. हे जे मुद्दे होते त्यांच्यात, त्याचं काय झालं आता, हाही प्रश्न लोक विचारतील. मग योगीजींचं तुम्ही जे स्वागत करतायत आत्ता अचानकपणे, तुम्हाला ती गंगेमध्ये वाहून जाणारी प्रेतं दिसली नाहीत? अनेक इस्पितळामध्ये व्हेंटिलेटर्स बंद होते, ऑक्सिजन मिळत नव्हता. त्या खाजगी हॉस्पिटलचे जे चालक मालक तिथले डॉक्टर्स होते त्यांना बघवत नव्हतं की काय करणं, की तडफडून लोक मरत आहेत. हे दिसलं नाही मनसेला? त्यावेळी कधी आवाज उठवावासा वाटला नाही याच्याबद्दल? महाराष्ट्राला लसीचा किंवा औषधांचा पुरवठा होत नव्हता चांगला, तेव्हा आवाज उठवावासा वाटला नाही? हे प्रश्न विचारावेच लागतील मनसेला. म्हणून योगीजींचं सरकार, आता योगींनी पालघरला ज्या काही त्यांचा साधूंची हत्या झाली, दुर्दैवी हत्या होती, त्यावेळी त्याचं राजकारण कसं केलं? सुशांतच्या राजपूतच्या आत्महत्येनंतर त्याचं भाजपने कसं राजकारण केलं? ते मान्य होतं का मनसेला? त्यावेळी का नाही आवाज उठवला? किंवा योगीजींनी इथे येऊन आमच्याकडे गुंतवणूक करा असं जेव्हा आवाहन केलं तेव्हा त्याला विरोध का नाही केला मनसेनी? कारण जर तुमचं स्वत्व का नाही जागा झालं तेव्हा? हा प्रश्न लोक विचारतील. कारण अगोदर तुम्ही हे प्रश्न विचारत होतात, तुम्ही नावं ठेवत होता उत्तर प्रदेशला, बिहारला, आणि तुमच्यावरती लालू प्रसाद यादव, शरद यादव असतील, नितीश कुमार असतील, उत्तर प्रदेश हे भाजपचे अनेक नेते तुटून पडत होते, महाराष्ट्रातले नेते तुटून पडत होते. आता मात्र एका सुरात बोलणं चालू आहे. मग हे प्रश्न मनसेलाही विचारावे लागतील. त्यामुळे योगी आदित्यनाथ हे योगी आहेत, पण ते काही विकास पुरुष नाही आहेत. तिकडचे योगी म्हणजे त्यागी, आणि इकडचं महाविकास आघाडी सरकार मात्र भोगी, असं कसं म्हणता येईल? मी आकडेवारी तुम्हाला सांगितली, या सरकारने केलेली विकासाची कामं अनेक बाबतीत चुका झाली असते, पण करोना महाराष्ट्र सरकारने सगळ्यात चांगला हाताळला. धारावी पॅटर्न मुंबई हायकोर्टाने कौतुक केलं, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कौतुक केलं महाराष्ट्राचं. मग त्याचं काय? हे सरकार फक्त भोगी आहे, ही चुकीची गोष्ट आहे. मी तर उलट असं म्हणेन की ही अशी सगळी तुलना करून अनेक जण जी सोयीस्कर भूमिका घेतात त्यापैकी भाजप आहे. ज्या राष्ट्रवादीवरती टीका करते होते त्यांच्याबरोबर सरकार स्थापलं एकदा, आणि सरकार स्थापन करणार होते 2017 साली. हे ढोंगी नाहीत? मग त्यांना का नाही तुम्ही ढोंगी म्हणत?
आणि भोगी म्हणजे काय ज्याला म्हणतो की ज्याला काही करून सत्तेचा उपभोग घ्यायचा आहे. मग हे भाजप सत्तेसाठी ललचवलं नाही आहे, कोणाबरोबर जात नाही आहे. तुम्ही त्यांच्यावर टीका करत होतात, आता अप्रत्यक्ष तुमच्याबरोबर जायला तयार आहेत असं दिसतं. कडे गिरीश महाराजांनी स्पष्टपणे सांगितलं आम्ही जायला तयार आहोत. तुमच्यावर टीका करत होते त्या अगोदर. मग याचं काय बाई, याला ढोंग नाही म्हणायचं. किंवा ज्यांच्या भूमिका ज्या ज्या पक्षांच्या बदललेल्या आहेत ते ढोंगी नाहीत. शिवसेनेची बदलली आहे, कबूल आहे ना, त्यांना ढोंगी म्हणा. राष्ट्रवादी शिवसेनेबरोबर जाते त्यांना ढोंगी म्हणा, कारण तुम्ही अगोदर टीका करत होता. काँग्रेसनी तर म्हटलं होतं की शिवसेनेचं विसर्जन होईल 2014, नष्ट होईल. त्यांच्याबरोबरच ते गेले. शिवसेना हे धर्मांध पक्ष आहे असं म्हणत होते, त्यांच्याबरोबर गेले. त्यांना ढोंगी अवश्य म्हणा तुम्ही. पण जे सतत भूमिका बदलत आहेत असे जे काही पक्ष आहेत त्यांनासुद्धा म्हणजे केवळ काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप यांनाच नाही, पण जे गेल्या काही वर्षात सातत्याने आपल्या भूमिका बदलत आहेत, तर यांना ढोंगी म्हणायचं असेल तर जे सतत बदलणारे भूमिका आहेत, पक्ष आहेत किंवा नेते आहेत, त्यांनाही कोणी जर ढोंगी म्हटलं, कोणाला म्हणावं असं वाटलं, तर तोही त्यांचा अधिकार आहे, आपण मान्य केलं पाहिजे. आलं का लक्षात मला काय म्हणायचं ते? मी एवढंच सांगतो. आणि म्हणून मी आकडेवारी सकट योगीजींच्याबद्दलची सगळी उदाहरणं दिली आहेत. उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राची तुलना केली आहे. कृपा करून महाराष्ट्राची तुलना उत्तर प्रदेशशी करू नका. महाराष्ट्र कुठे आहे, उत्तर प्रदेश कुठे आहे. आणि मनसेसारखा महाराष्ट्राच्या स्वाभिमानी, महाराष्ट्राचा अस्मिता, महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे, शिवरायांच्याबद्दल ज्यांना आदर आहे, शिवरायांच्या महाराष्ट्राबद्दल ज्यांना आदर आहे, त्यांनी 1 मे या महाराष्ट्र दिनाच्या अगोदरच अशी महाराष्ट्राच्या अप्रत्यक्षपणे विरोधातली भूमिका, चुकीची तुलना करून महाराष्ट्राचा अपमान करणारी भूमिका अप्रत्यक्षपणे तरी घेऊ नये असं मला वाटतं. मी कळकळीचं आवाहन करतो त्यांना की महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशची अशी तुलना करू नका. एवढंच सांगतो आणि इथे सांगतो. नमस्कार.